नमस्कार मैत्रिणींनो, मी ज्योती. स्वादिष्ट किचन डायरी ह्या आपल्या चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आणि मी आता माझ्या मुंबईच्या घरी आली आहे. चला तर मग आज होळीनिमित्त आपण पुरणपोळी आणि कटाची आमटी करूया. चला. आता ही चणा डाळ आहे, मी अर्धा तास भिजत घातली आहे. आता आपण कुकरला लावूया आणि कुकरला त्याच्या 4 शिट्या घेऊया. चण्याची डाळ हा 1.5 डबा चण्याची डाळ आहे आणि ती शिजवण्यासाठी आपल्याला दुप्पट पाणी लागेल, म्हणजे 3 डबे. तीन डबे का पाणी टाकलं? कारण आपल्याला कटाची आमटी करायची, म्हणून एक्स्ट्रा पाणी टाकलं. थोडं तेल घालते, हळद घातली, छान कलर येतो म्हणून हळद घातली. आणि 1 चिमूट मीठ पण घालायचं. 1 चिमूट म्हणजे एवढंच मीठ घालते. आणि ह्याच्या आता 4 शिट्या घ्यायच्या. आता आपण पुरणपोळीचं पीठ मळूया. पण मी अर्धा मैदा आणि अर्धा गव्हाचं पीठ घेणार आहे. आधी मी मैदा घेतला आणि आता हा गव्हाचं पीठ घेतलं. गव्हाचं पीठ टाकलं ना की कशा पोळ्या नरम होतात, चांगल्या छान राहतात. आणि मैद्याने थोड्याशा वातड होतात, म्हणून थोडंसं गव्हाचं पीठ मिक्स करायचं. त्या पिठात पण थोडी हळद घालायची, थोडं तेल आणि थोडं मीठ. हे सर्व आधी मिक्स करून घ्यायचं. हळद मीठ तेल हे सर्व मिक्स करून घ्यायचं आणि नंतर मग पीठ मळायला घ्यायचं. आणि हा साधंच पाणी आहे, गरम बिरम काही घेतलं नाही मी. असं पीठ आपटून घेतलं ना की पीठ छान नरम होतं आणि पोळ्या पण छान होतात. म्हणून असं पीठ ना आपटून घ्यायचं, 7 ते 8 वेळा आपटायचं असं. आणि छान पीठ एकजीव होतो व्यवस्थित आणि पोळ्या पण आपल्या छान नरम होतात. आणि आता पण पीठ बघा कसं झालंय. आत्ताच मळलं मी, तुमच्या समोरच मळते, पण किती नरम मऊ झालंय की नाही पीठ. असं आपटल्यावर असं छान पीठ होतंय बघा असं. आता मी याला फक्त 15 मिनिटं ठेवते आणि मग पोळ्या करायला घेऊया आपण. मी माझ्या मुलीची थोडी मदत घेते आहे गूळ किसण्यासाठी. तशी तिची नेहमीच मदत असते मला. कॅमेऱ्यामागे तीच असते, ती शूट करते, मी रेसिपी बनवते. पण आता मी तिला म्हटलं मी कॅमेरा पकडते, तू गूळ तासून दे. असं वाटून कामं केले की पटकन होतात की नाही. आता हा गुळाचं प्रमाण कसं घ्यायचं? जेवढी डाळ तेवढाच गूळ, म्हणजे 1/2 किलो डाळ असेल तर 1/2 किलो गूळ. आता माझं मी डब्याचा माप घेतला होता ना, 1.5 डबा होता, तर तेवढाच मी आता गूळ घेते. आपली डाळ खूप छान शिजली आहे, दाखवते तुम्हाला. पूर्ण शिजली छान. आणि पाणी पण आहे, आपल्याला कटाची आमटी करायची आहे, त्यामुळे ह्या डाळीमध्ये हा पाणी पण आहे. आता मी गाळून घेते ही डाळ. आता आपण कटाची आमटी करून घेऊया. त्यासाठी मी 2 पळी
तेल घालते. पळी आमची लहान आहे. पहिली राई टाकली. राई गरम झाली. आता जिरं टाकते. जिरं झाल्यावर जिरं जरा गरम झालं की कढीपत्ता, आलं लसूण पेस्ट, आता काश्मीरी मिरची पावडर, हळद, धना जिरा पावडर, गरम मसाला आणि हा घरगुती मसाला. आणि हा कांद्या खोबऱ्याचं वाटण. आणि हा डाळीचा कट काढलेला. आता ही छान उकळून द्यायची. थोडासा लिंबाचा रस टाकते आंबटपणासाठी आणि थोडंसं गूळ. आता मीठ घालूया. आपण पुरणाची तयारी करूया. आपलं आता पुरण तयार झालंय. असं चमचा रोवून बघायचं. चमचा उभा राहिला की आपलं पुरण रेडी आहे. आता मी वेलची आणि जायफळची पावडर घालते. आता आपण पुरण करून घेऊया. पुरणपोळीचा पुरण दाखव. हे बघा असं छान. आणि हे बघा सारण कसं सुक्क फळफळीत झालं एकदम. आता हा 2-4 दिवस आरामात टिकेल. पाण्याचा अंश जरा पण नाही. हा ह्याच्यात अर्धा आहे, हा ह्याच्यात अर्धा आहे. आता हे सर्व मिक्स करते. सारण एकदम सुका फळफळीत झालाय. छानच झालाय. हे बघा असं त्याचं हे केलं छान गोळा होतोय त्याचा. छान गोळा होतोय. आता मी पोळ्या लाटायला घेते. हा
झणझणीत कटाची आमटी आणि पुरणपोळी. कसं वाटलं मग आजचा बेत? या सर्वांनी या पुरणपोळीचा आस्वाद घ्यायला आणि सर्वांना स्वादिष्ट किचन डायरीकडून होळीच्या खूप खूप शुभेच्छा.